खरीप हंगाम 2024 मध्ये पीक नुकसान झालेल्या 80,53,000 शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मंजूर झाली आहे। या शेतकऱ्यांना 3,848 कोटी रुपयांचा विमा भरपाई मिळणार आहे। त्यापैकी 73,54,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 3,439 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे। उरलेले 409 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, पण त्यातले 248 कोटी रुपये राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा दुसरा विमा हप्ता कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। उरलेली रक्कम ही पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे। आता आपल्या सगळ्याला माहिती आहे की खरीप हंगाम 2024 मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 4 ट्रिगरमधून पीक विमा भरपाई मंजूर झाली होती। त्यामध्ये पहिला ट्रिगर आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती, दुसरा आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, तिसरा ट्रिगर आहे पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि चौथा पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई। पीक विमा योजनेच्या नियमानुसार राज्य सरकारने पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना पहिल्या 2 ट्रिगरमधून नुकसान भरपाई मिळत आहे की जी सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते। आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून नेमके शेतकऱ्यांना किती विमा भरपाई मंजूर झाली ते आधी पाहूयात। या 2 ट्रिगरमधून शेतकऱ्यांना 3,552 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे आणि हे सगळी भरपाई राज्य सरकारने पहिला हप्ता दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यापैकी आतापर्यंत 3,319 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेत आणि उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये जमा होतील असं कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे। आता उरले 2 ट्रिगर, ते म्हणजे पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि दुसरा म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई। पीक विमा योजनेच्या नियमानुसार राज्य सरकारने आपल्या हिस्साचा दुसरा विमा हप्ता कंपन्यांना दिल्यानंतर ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल आणि ही भरपाई 248 कोटी रुपये। आता पुढच्या काही दिवसांमध्ये राज्य सरकार आपल्या हिस्साचा विमा हप्ता कंपन्यांना देईल आणि त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना ही विमा भरपाई मिळेल असं कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे। एकंदरीतच आपण खरीप हंगाम 2024 मधील पीक विमा योजनेचा आढावा घेतला तर राज्यातील 80,53,000 शेतकऱ्यांना 3,848 कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे आणि त्यापैकी 3,439 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे। आता वेगवेगळ्या ट्रिगरमधून नेमके किती शेतकऱ्यांना आणि किती भरपाई मंजूर झाली ते देखील पाहूयात। पहिला ट्रिगर आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती। या ट्रिगरमधून राज्यातील 56,52,000 शेतकऱ्यांना 2,840 कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे। ही भरपाई सर्वाधिक आहे। त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून 19,38,000 शेतकऱ्यांना 712 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। काढणी पश्चात नुकसान भरपाई या ट्रिगरमधून 2,88,000 शेतकऱ्यांना 277 कोटी रुपये मंजूर झालेत, तर पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई 1,74,000 शेतकऱ्यांना जवळपास 18 कोटी रुपये मंजूर झाली आहे। आता वेगवेगळ्या ट्रिगरमधून नेमकी किती शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झाली ते आपण पाहिलं, पण आतापर्यंत या वेगवेगळ्या ट्रिगरमधून किती भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात आली आणि किती शिल्लक आहे ते देखील बघूया। स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून आतापर्यंत 54,13,000 शेतकऱ्यांना 2,684 कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे। अजून 155 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे। हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून जवळपास 18,92,000 शेतकऱ्यांना 707 कोटी रुपये मिळालेत आणि आणखी जवळपास 5 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे। काढणी पश्चात नुकसान भरपाई या ट्रिगरमधून मंजूर झालेल्या 277 कोटींपैकी 2,19,000 शेतकऱ्यांना केवळ 39 कोटी 49 लाख रुपये मिळालेत आणि अजून शेतकऱ्यांना 237 कोटी रुपये मिळायचे आहेत। पीक कापणी प्रयोगावर आधारित ट्रिगरमधून जे काही 18 कोटी रुपये मंजूर झाले त्यापैकी 25,272 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 7 कोटी रुपये जमा करण्यात आले आणि आणखीन 11 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळायचे बाकी आहेत। असे एकूण 4 ट्रिगरमधून अजून शेतकऱ्यांना 409 कोटी रुपये मिळायचे आहेत आणि त्यातही राज्य सरकारने दुसरा हप्ता दिल्यानंतरच शेतकऱ्यांना 248 कोटी रुपये मिळणार आहेत, कारण पीक विमा योजनेचा नियम सांगतो पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई हे राज्य सरकारने त्यांच्या हिस्साचा दुसरा हप्ता दिल्यानंतरच मिळणार आहे आणि राज्यानं अजून आपल्या वतीचा 1,015 कोटी रुपयांचा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिला नाही। पुढच्या काही दिवसांमध्ये राज्य सरकार विमा हप्ता देईल आणि त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना उरलेले पैसे मिळेल असं कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे। आता खरीप हंगाम 2025 मधील शेतकऱ्यांची पेरणी सुरू झाली आहे, तरी देखील खरीप हंगाम 2024 मधील विमा भरपाई शेतकऱ्यांना अजून मिळाली नाही। आता राज्य सरकारने चालू हंगामापासून पीक विमा योजनेमध्ये मोठे बदल केले आहेत। एकूण जे काही आता आपण बघितले 4 ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली त्यापैकी 3 ट्रिगर आता खरीप हंगामापासून नसणार आहेत, म्हणजेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई हे 3ही ट्रिगर चालू वर्षापासून पीक विमा योजनेमध्ये नसतील। शेतकऱ्यांना केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे। त्यामुळे साहजिकच निश्चित आहे
की आत्तापर्यंत ज्या ट्रिगरमधून सर्वाधिक कमी भरपाई शेतकऱ्यांना मिळाली तोच ट्रिगर आता या पुढच्या काळामध्ये पीक विमा योजनेमध्ये असणार आहे, म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून कमी भरपाई मिळणार आहे। एकंदरीतच पीक विमा योजनेमध्ये जे बदल करण्यात आले आहे आणि पीक विमा भरपाई वाटपावरून जो काही गोंधळ चालू आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।